प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आणि तुम्हाला तुमच्या गुरुनी काय गुरुमंत्र दिलाय आज मी हे सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे. कदाचित तुम्ही 2-2, 3-3, 4-4, 5-5 लाख रुपये घालतात आणि घालून तुम्हाला ज्ञान काय मिळतं. घातल्यानंतर काय होतं की आपण गुरुदीक्षा म्हणा, गुरुदीक्षा आता नाथ संप्रदायामध्ये गुरुदीक्षा म्हणलं जातं आणि आपल्यामध्ये गेनमाळ केली जाते. म्हणजे तुळजापूरच्या आईचा असेल तर आरतखाना केला जातो, काळूबाईचा असेल तर गेनमाळ केली जाते, लक्ष्मी आईचा असेल तर कारण केलं जातं, यल्लमा देवीचा असेल तर लिंब नेसवला जातो. ठीक आहे. मग आपल्याला जो गुरु ज्ञान देतो, बरोबर, मग जर 2 लाख, 1 लाख, 70,000, 60,000 हे जर देऊन तुम्हाला ज्ञान काय मिळालं जातं. तुम्हाला असं होतं की तुमच्या घरामध्ये एखादं लेकरू आजारी पडलं, तुमच्या घरामध्ये एखादं संकट आलं की तुम्हाला गुरुपर्यंत पळावं लागतं. मग तुम्हाला जो मंत्र दिलाय त्या मंत्राचा काय उपयोग होतो का, किंवा काय घालता तुम्ही, एवढे पैसे देऊन काय मिळालं तुम्हाला. जर तुम्हाला गुरुच्या दारामध्ये जावं लागत असेल, गुरुचं एक कर्तव्य असतं की आपल्या शिष्याला आपल्यासारखं ज्ञान मिळावं, त्यांनी आपल्या पायावरती किंवा आपल्या पावलावर पाऊल टाकून चालावं. मला सांगा तुम्हाला काय मिळालं एवढे पैसे घालून. मी सांगतो तुम्हाला गुरुमंत्र काय दिला तो. आता कोणाकोणाला हा गुरुमंत्र मिळालाय त्यांनी मला सांगायचं. आता मी तुळजापूरच्या आईचा गुरुमंत्र सांगणार तुम्हाला. ठीक आहे. आता तुळजापूरच्या आईचा गुरुमंत्र सांगितल्यानंतर तुम्हाला नक्की सांगा, मला खरं सांगायचं तर खरं, की तुम्हाला हाच गुरुमंत्र दिलाय का. आणि त्याच्यानंतर मी पुढचं सगळ्या गोष्टी सांगणार आहे. काय सांगणार आहे सगळ्या गोष्टी, की गुरुमंत्र कसा असतो, कसा आणि त्याचा उपयोग का असतो, काय केला असतो. ठीक आहे. गुरुमंत्र हा एकदाच दिला जातो. आणि आता मी तुम्हाला तुमचा गुरुमंत्र सांगतो. ठीक आहे. आता मला सांगा की किती लोकांना तुळजापूरच्या अंबाबाईचा आरतखाना झाल्यानंतर त्यांनी माळबरडी हातावरती घेतली, किंवा तुमच्या घरातल्यांना विचारू शकता तुम्ही हा गुरुमंत्र दिला का. ते तुमच्यावरती आश्चर्यचकित होतील. अरे याला कसं काय माहिती, मला दिलेला गुरुमंत्र यांना कसं काय माहिती. हे नक्कीच तुमच्या घरातल्यांचे ज्यांचं वारं येत असेल, ज्यांच्याकडे माळबरडी आहे ना, त्यांना नक्कीच विचारा की हा आजी किंवा आई किंवा दादा किंवा भाऊ, त्यांना एकच विचारा, हा गुरुमंत्र तुम्हाला दिलाय का. तर तो गुरुमंत्र आहे, आई राजा उधे उधे सदानंदीचा उधे उधे. हा गुरुमंत्र त्यांच्या गुरुने त्यांना दिलेला आहे. आणि बघा खोटं निघालं तर तिथून पुढं तुम्ही बिंदास बघा, चेक करा. कारण का हा गुरुमंत्र नाही, हा सिद्ध केलेला मंत्र नाही, हा देवीचा उद्गार आहे. काय उद्गार, देवीचं प्रसन्न करण्यासाठी, देवीची आराधना करण्यासाठी, तिला आमंत्रित करण्यासाठी आपण तिचा वाहा जय जयकार करतो. म्हणून आई राजा उधे उधे सदानंदीचा उधे उधे हे उद्गार वापरले जातात. हा कुठला गुरुमंत्र नाही. असे मंत्र ऐकून कमेंट करा मला की तुम्हालाही हाच मंत्र मिळालाय का. कारण आता मी तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो की मंत्र पदी म्हणजे काय. पदी माझा शब्द सांगतो. पदी म्हणजे काय तर शब्द 1 2 3 4 5 शब्द. मंत्र हा 5 शब्दाचा असतो. मंत्र हा सप्तपदी असतो. मंत्र हा 9 पदी असतो. आणि मग मंत्र दिल्यानंतर काय होतं की त्या मंत्राचा आपण काय करतो, जाप करतो. पण अगोदर तो मंत्र हा स्वयंसिद्ध असला पाहिजे, त्या गुरुने सिद्ध केलेला मंत्र असावा, आणि मग तो मंत्र आपल्याला शिष्याला द्यायचा असतो. आता शिष्याला मंत्र देताना पण काय होतं की शिष्याला मंत्र देताना म्हणजे आपल्या शरीरामध्ये अष्टचक्र आहेत. किती चक्र आहेत? अष्टचक्र आहेत. आता ह्या अष्टचक्रांमध्ये सगळ्यात महत्वाचं चक्र, जिथे मी कुंकू लावलेले 2 भवायांच्या मध्ये आणि थोडंसं इथं कपाळावरती, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी काय आहे तर आपलं आज्ञाचक्र असतं. आणि ही आज्ञाचक्र पूर्ण युनिवर्स, पूर्ण ब्रह्मांड
काय ह्या आज्ञाचक्राला म्हणजे या आज्ञाचक्राशी मिळालेलं असतं. आणि ह्या आज्ञाचक्रातून त्या मंत्रातून काय होतं की हे आज्ञाचक्र जे तुमचं जागृत केलं जातं. याला आपण गुरुदीक्षा किंवा याला गेनमाळ म्हणली जाते. हे आज्ञाचक्र जागृत करण्याचं काम केलं जातं. आज्ञाचक्र 2 प्रकारे जागृत केले जातात, तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला. पण मुळात म्हणजे गेनमाळ करताना किंवा ज्ञान देताना किंवा आरतखाना किंवा कान फुकताना काय त्यांना तो मंत्र दिला जातो. आणि त्या मंत्राने तुमचं आज्ञाचक्र म्हणजे ज्यावेळेस तुम्ही देवाशी संवाद साधता. आता मला काय माहिती का, मी शिकलेलो आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही गोष्टी सांगू शकतो. कारण का की काही गोष्टी विज्ञानाला धरून आहेत, पण ह्या गुरूंना सांगता आलं पाहिजे, ह्या शिष्यांना माहिती पाहिजे, हे तुम्हालाही माहिती पाहिजे की विज्ञानाला धरून ही परंपरा कशी चालू आहे. काय की जे संवाद होतो ना ह्या आज्ञाचक्रामार्फत होतो. आज्ञाचक्र म्हणजे भगवान शिवशंकराचा जसा 3रा डोळा आहे, त्या पद्धतीचा हा आज्ञाचक्र प्रत्येक मानवाला त्याच्या शरीरामध्ये जे अष्टकुंडलिनी आहेत, 8 चक्र आहेत, त्या चक्रातलं हे सगळ्यात मोठं आहे. आणि सगळ्यात खाली जे असतं ना, सगळ्यात खाली काय तर ते सगळ्यात खाली मूल आधार चक्र असतं. आणि ह्या मूल आधार चक्राची जागृती होऊन सगळे चक्र जागृत होऊन कुंडलिनी जागृत होऊन ते तुमच्या या आज्ञाचक्र जागृत करण्यासाठी सगळी खालची ऊर्जा आहे ना ती वर येते तुमच्या आज्ञाचक्रामध्ये. त्याला ज्ञानमाळ किंवा गेनमाळ किंवा आरतखाना म्हणलं जातं. आणि हे 2 प्रकारे जागृत होतं. ठीक आहे, आता विषय निघाला तर सांगून देतो तुम्हाला की एक प्रकारे जागृत कसं होतं की तुमच्या दिलेल्या मंत्राने जागृत होतं. ज्यावेळेस गुरुचा हात तुमच्या शिरावरती ठेवला जातो त्यावेळेस ते मंत्र तुमच्या कानामध्ये पठण केल्यानंतर तुमचं आज्ञाचक्र जागृत होतं. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही ध्यान साधना किंवा विपासना जे मोठमोठे ऋषीमुनी करायचे, देव जागृत करण्यासाठी करायचे, देवप्राप्तीसाठी करायचे, तपश्चर्या करायचे, या तपश्चर्येद्वारे ह्या आज्ञाचक्र म्हणजे ही दीक्षा, हे ज्ञान मिळालं जातं. हे अजून गेनमाळ काय चालते, कशी चालते आणि कशासाठी करतात, काही नाही. फक्त वारं आलं की गेनमाळ चालू झाली, मग घाला लाख, घाला 2 लाख. ठीक आहे, चला. तर तुमचा काय म्हणतात ना दगड आहे ती पडला तर तुमच्या पायावर पडन, तुमचा पाय फुटन, मला काय त्याच्यापासून घेणं देणं नाहीये. पण चांगला मार्ग दाखवणं हे माझं काम आहे. तुम्हाला ज्ञान मिळणं, ज्ञान देणं हे माझं काम आहे. धन्यवाद. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती. बोल त्या मांढरच्या काळीचे, सांग भले. बाय बाय.